सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू अनेक वर्षानंतर एकत्र पाहायला मिळणार होते। 5 जुलैला मराठीच्या अजेंड्यावरून दोन्ही भावांच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगल्या असताना सरकारने हिंदी भाषेबाबतचा जी.आर. रद्द करण्याची घोषणा केली। अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधीच सरकारने हा निर्णय मागे घेतल्यामुळे 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही असं ट्विटही राऊतांनी केलं। पण आता हिंदी सक्तीचा जी.आर. जरी रद्द झाला असला तरी सुद्धा दोन्ही ठाकरे विजयी मेळाव्यात मात्र एकत्र पाहायला मिळू शकतात। 5 तारखेला ठाकरे बंधू विजयी मेळाव्यामध्ये एकत्र दिसतील का, याबद्दल आधी राऊत मग राज ठाकरे त्यानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत तुम्हीच पहा। 5 जुलैला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पण मुख्य म्हणजे माननीय उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठं एक आकर्षण होतं किंवा ताकद दाखवण्याचा एक मार्ग होता आणि त्यामुळेच हा अध्यादेश रद्द केला, हे मान्य केलं पाहिजे। आता 5 जुलैच्या मोर्चाची तयारी ही सुरू झाली। राज ठाकरे यांनी त्यासाठी त्यांच्या 2 नेत्यांची नेमणूक केली होती समन्वयासाठी। आमच्याकडून सुद्धा आम्ही 2 नेत्यांची नेमणूक केली होती आणि त्या दृष्टीनं तयारी सुरू असतानाच काल सरकारनं हा निर्णय मागे घेतला। पण 5 जुलैच्या मोर्चाची तयारी दोन्ही बाजूंनी पूर्ण झाली। आता हा जो फोर्स तयार होणार होता मराठीचा, त्याचं काय करायचं, तर त्याचं रूपांतर विजयी जल्लोषात करावं अशा भूमिका दोन्ही बाजूंनी आहेत। म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत। काल माझं राज ठाकरे साहेबांशी बोलणं झालं, आम्ही काल चर्चा केली त्याच्यावर। आज ते नक्की कोणत्या पद्धतीनं करावं या संदर्भात त्यांचं मत देतील। उद्धव ठाकरे साहेबांनी काल सांगितलं की विजय मेळावा होईल आणि नक्कीच तो एकत्रित होईल। जे जे घटक मोर्चामध्ये सामील होणार होते या 2 प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह विजय मेळावा, कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती हा मोर्चा म्हणजे। त्याच्यामुळे विजय मेळाव्यामध्ये किंवा या विजय जल्लोषामध्ये कोणालाही दूर ठेवून डावलून, लहान घटक असो मोठा असो, कोणालाही दूर ठेवून हा विजय जल्लोष होणार नाही, तो सगळ्यांना एकत्र घेऊन करू। काल मला त्या ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। तर त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही। मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होतील, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये, कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे। अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल, तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरला, मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन। अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत आणि कुठे कुठे काय काय गोष्टी घडतायत, होत आहेत, मला असं वाटतं हे महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या वतीने, वर्तमानपत्राच्या वतीने कुठे कुठे हे काय गोष्टी मुरतायत हे तुम्ही सांगितलं पाहिजे। ज्या वेळेला हा 5चा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात येईल। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल। त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट हे आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन
हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिका जाहीर झाले का? हा, मग येऊ दे ना तेव्हा. या आंदोलनाला मोठा विजय मिळालेला आहे. संयुक्त एक एफर्ट होता. तर या संदर्भात आपली राज ठाकरेशी काही बोलणं झालं? तुम्हाला म्हणून माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला कळला असेल की 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत. ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते, तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा GR त्यांना रद्द करावा लागलेला आहे. त्यामुळे हिंदी सक्तीचा GR जरी रद्द झाला असला तरी 5 तारखेच्या विजयी मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तर नेमकं काय चित्र पाहायला मिळेल याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.